नमस्कार. मंजुळा किडनॅप झालेली असते, त्यामुळे अर्णव, ईश्वरी खूपच टेन्शनला आलेले असतात. मंजुळाचे वडील अर्णव समोर खूपच दयावया करत असतात, हात जोडत असतात. ते अर्णवला म्हणत असतात, अर्णव अर्णव सर, प्लीज प्लीज माझ्या पोरीला घरात आणा. अहो, अशी कशी किडनॅप झाली ती? अहो, मी माझ्या पोरीशिवाय नाही राहू शकत हो. आणि या घरचं सुद्धा तीच बघते. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी मंजुळाला अगदी सही सलामत घरी घेऊन येईन. माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र मंजुळाचे वडील बोलतात, अर्णव सर, अहो तुमच्यावरतीच तर विश्वास आहे, बाकी कोणावरतीही नाही. आणि अर्णव आणि आकाश तिथून निघालेले असतात. त्यावेळेला आकाश अर्णवला बोलतो, भाई, अरे तू त्यांना प्रॉमिस केलंस, अरे पण कुठे शोधणार आहेस तू? मंजुळा गायब तर झालीये, पण आपल्याला भेटेल की नाही याची खात्री नाही. आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, नाही नाही, असं होता कामा नये. असं जर का झालं ना तर खूपच मोठं वादळ येऊ शकतं. तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय करायचं? इकडे ईश्वरी मात्र खूप विचार करत असते. अर्णव, आकाश सगळेजण तिथे असतात. त्याच वेळेला वल्लरी सुद्धा तिथे असते. ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, अर्णव सर, तुम्हाला कळतंय का? तुम्ही एका गोष्टीचा विचार केलात का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, कोणत्या गोष्टीचा विचार? हे बघ मिस इंदोर, तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल प्लीज. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो तुम्हाला कळतंय, मंजुळा पोलीस स्टेशनमध्ये जाणार होती. ही बातमी तर आपल्याच घरात माहिती होती. मग त्या किडनॅपरला कळालं कसं की मंजुळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता सगळं काही सांगणार आहे ते? तुम्हीच विचार करा. याचा अर्थ घरातलंच कोणीतरी आहे जे ही बातमी बाहेर लीक केली. तेव्हा मात्र आकाश खूपच विचार करत असतो. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, अरे माझ्या मनात ही गोष्टच आली नाही. मिस इंदोर, मला तर हे लक्षातच आलं नाही. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, ईश्वरी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे. अर्णव, अरे आपण या गोष्टीचा विचारच केला नाही. वल्लरीला मात्र खूप घाम फुटलेला असतो आणि हे मात्र आकाशने चांगलंपणे लक्षात घेतलेलं असतं. वल्लरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आकाशच्या चांगलेच लक्षात आलेले असतात. आकाश स्वतःशीच बोलतो, मॉम एवढी का घाबरलीये? म्हणजे हे सर्व करण्यामागे मॉमचा तर हात नाही ना? आणि जर का मॉमचा हात असेल तर मात्र संपलं. मग काही झालं तरी भाई आणि ईश्वरी तिला सोडणार नाहीत. इकडे मात्र वल्लरी तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि ती उदयकांतला बोलते, उदयकांत, अरे कळतंय का तुला? अरे ती ईश्वरी आणि तो अर्णव खूपच पुढे आहेत. अरे ते काहीही करू शकतात आणि आपल्याला मात्र संपवू शकतात. आता काय करायचं? तेव्हा मात्र मोठ्यानी उदयकांत बोलतो, तू जरा शांत होशील? काय झालंय ते मला नीट सांग. तेव्हा वल्लरी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते. अरे त्या मंजुळाला शोधण्याचा त्यांचा खूप प्रयत्न चाललाय. जर का ती मंजुळा त्यांच्या तावडीला सापडली ना तर सगळंच संपलं. सगळे पुरावे त्यांच्या हातात येतील आणि मग आपला खेळ खल्लास होईल. आजपर्यंत जो काही भूतकाळ लपवून ठेवला तो भूतकाळ सगळ्यांच्या समोर येईल आणि मग मात्र हा अर्णव आणि ही ईश्वरी मला सोडणार नाहीत. आकाशने मात्र हे सर्व ऐकलेलं असतं आणि आकाशचे धाबेच दणाणतात. आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश स्वतःशी बोलतो, म्हणजे म्हणजे या घरात जे काही घडत होतं इतकी वर्ष, त्या सर्व गोष्टींसाठी मॉम जबाबदार आहे. मॉम, आता मात्र मी मम्माला सोडणार नाही. सगळ्यांसमोर तिला फरफटत नेणार आणि तिचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार. तेव्हा मात्र आकाश बेडरूम मध्ये जात असतो. त्याच वेळेला आकाशचे वडील म्हणजेच अर्णवचा मामा तिथे येतो आणि तो आकाशला बोलतो, आकाश काय झालं? त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, डॅड डॅड, मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. डॅड, तुम्ही जर काही गोष्ट ऐकलीत ना तर तुम्हाला धक्काच बसेल. आणि त्यावेळेला आकाश सर्व काही मामाला सांगत असतो. त्याच वेळेला लगेच अर्णवचा मामा बोलतो, ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या तू मला का सांगतोस? हे बघ, मंजुळाला किडनॅप केलेला हे मला माहिती नाही, पण सात्विका ताईला जे काही भोगावं लागलं किंवा सात्विका ताईचा संसार जो काही उद्ध्वस्त झाला, तिने स्वतःला फास लावून घेतलं, हे सर्व या वल्लरीमुळे आहे, हे मला माहिती आहे. त्यावेळेला आकाश बोलतो, मग मग डॅड तुम्ही शांत का बसलात? डॅड, तुम्हाला असं नाही का वाटत तुम्ही एका गुन्हेगाराला इतकी वर्ष पाठीशी घातलं? तेव्हा लगेच मामा बोलतो, अरे काय करणार? अरे तिची दादागिरी बघितलीस ना, ती कसं वागते ती?
मला तर समजतच नाहीये तिच्याशी कसं वागावं ते. तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो, पण तिची ही दादागिरी आता मी सहन करणार नाही. आता मात्र मी तिला जाब विचारणारच. त्यावेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतो, तू जाब विचारशील रे, पण तुझ्याकडे पुरावा काय आहे? त्यावेळेला आकाश बोलतो, माझ्याकडे माझ्याकडे असा काही पुरावा आहे जो पुरावा बघितल्यानंतर तिचेच धाबे दणाणतील आणि तिला खूप मोठा धक्का बसेल. त्यावेळेला मात्र मामा बोलतो, मग ठीक आहे, तुझ्याकडे पुरावा आहे तर तू जा, आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जे काही करतोयस ना ते नीट विचार करून कर. तेव्हा मात्र आकाश लगेच मोठ्याने बोलतो, बस आता सगळं काही नीटच होणार, कोणालाही काळजी करायची गरज नाही. आणि आकाश वल्लरीच्या रूम मध्ये जातो आणि वल्लरीला बोलतो, मॉम बस कर ही नाटकं. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, आकाश काय झालंय? आकाश तू माझ्याशी असं का बोलतोयस? तेव्हा लगेच आकाश बोलतो, मॉम हे सर्व करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मॉम काय एवढ्या खालच्या थराला जाऊन उतरलीस? त्यावेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, काय झालंय आकाश? त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, त्या मंजुळेला गायब करण्यात तुझाच हात आहे ना? तूच हे सर्व घडवून आणलंस ना? मॉम तू हे सर्व का केलंस? मला उत्तर दे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, हे बघ आकाश, तू या नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस आणि तू तुझ्या मम्माशी बोलतोयस हे विसरू नकोस. तेव्हा मात्र आकाश बोलतो, मी माझ्या मम्माशीच बोलतोय ना, म्हणूनच काही गोष्टी विसरत नाहीये, नाहीतर एकेकाची वाट लावली असती. आता मात्र सगळं काही संपलंय आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी तुला तुझ्या तोंडाने सत्य कबूल करायचं आहे. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, नाही करणार. काय करणार आहेस सांग, काय करणार आहेस तू? मला सुद्धा बघायचंच आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, मी जे काही केलंय ना म्हणून या घरात अगदी आनंदाने राहिलास, आयुष्य आरामात राहिला, नाहीतर तुझं काय झालं असतं ना याचा विचार कर. अरे ती सात्विका ती कशी होती ना तुला नाही माहिती. त्यावेळेला लगेच मोठ्याने आकाश बोलतो, बस कर तुझी नाटकं. आणि आकाश वल्लरीला फरफटत खाली घेऊन येतो. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, आकाश काय चाललंय तुझं? तू काय करतोयस? कळतंय का तुला? तेव्हा लगेच आकाश बोलतो, तुमची ही नाटकं आहेत ना बंद करा. त्यावेळेला अर्णव बोलतो, काय चाललंय आकाश? तू काय वागतोयस कळतंय का? तू तुझ्या मम्माशी असं कसं काय वागू शकतोस? हे बघ, मामीशी अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होणार नाही आणि आता मात्र हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आकाश काय करेल ना ते बघ. आकाश तू असा कसा काय वागू शकतोस? त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, दादा अरे बस कर, अरे नको त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस, अरे ही बाई काय लायकीची आहे ना तुला माहिती सुद्धा नाही. तेव्हा मात्र आकाश असं बोलताच ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही? आकाश भाऊजी तुम्ही जरा बोलताना विचार तरी करा. आकाश भाऊजी प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, अर्णव तू जरा थांब आणि ईश्वरी तू सुद्धा जरा गप्प बस. आकाश तू एवढा का चिडलायस? तू कधीच तुझ्या मम्माच्या विरोधात असं बोलला नाहीस आणि आज का असं बोलतोयस? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, कारण ताई ताई तुला माहिती आहे का, या घरात जे काही घडतंय ना ते या बाईमुळे, फक्त आणि फक्त या बाईमुळे. तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते, म्हणजे? त्यावेळेला ईश्वरी बोलते, हे बघा आकाश भाऊजी जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. वल्लरी मात्र घाबरलेली असते, ती स्वतःशीच बोलते, वाट लावला या मुलानी, इतकी वर्ष जे काही लपवून ठेवलं होतं ते माझ्याच पोटच्या मुलाने समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला आकाश बोलतो, अगं ईश्वरी, जी मंजुळा गायब झाली ना ती मंजुळा या वल्लरीने त्या उदयकांच्या मदतीने गायब केली आहे, हे तुला माहिती तरी आहे का? तेव्हा मात्र ईश्वरी घाबरत्याने बोलते, काय? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला अर्णव बोलतो, हे सर्व खरं आहे आकाश. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अरे अर्णव तू ह्याच्यावरती विश्वास काय ठेवतोस? अर्णव अरे तुला याच्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही. अर्णव अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. त्यावेळेला अर्णव बोलतो, एक मिनिट मामी, जर का आकाश काहीतरी बोलतोय तर त्यात तथ्य असेल. त्यावेळेला लगेच मामा बोलतो, तथ्य काय? अरे तेच खरं आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, तुम्ही दोघं सुद्धाच वल्लरीच मामीच्या बाबतीत असं का बोलताय? त्यावेळेला लगेच
आकाश बोलतो, कारण आज हिचा खरा चेहरा माझ्या समोर आला. हिने जे काही केलंय ना ते माझ्या समोर आलं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. प्लीज प्लीज ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या. तेव्हा मात्र मोठ्याने वल्लरी बोलते, आकाश, तू एवढा मोठा कांगावा करतोस, एवढं सगळं सांगतोस, पण तुझ्याकडे पुरावा काय आहे? आकाश बोल, मला तुझ्याकडून पुरावा दे. तेव्हा मात्र आकाश बोलतो, पुरावा देतो ना, पुरावा असा तसा पुरावा नाही, भयानक पुरावा देतो. आणि जो पुरावा बघितल्यानंतर तुझेच धाबे दणानतील. तुला काय वाटलं मम्मा, मी पुराव्याशिवाय बोलतोय? अगं हे सर्व करताना तुला लाज नाही वाटली? मम्मा, मगाशी जेव्हा अर्णव आणि ईश्वरी बोलत होते ना तेव्हा तुला घाम फुटला होता आणि तुझ्या चेहऱ्यावरचे ते हावभाव मी ओळखले होते. आणि तेव्हाच ठरवलं की तू तू याच्या मागे असणारच. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस, काय चाललंय तुझं? अरे स्वतःच्या आईवरती आरोप करतोयस तू. अरे जरा तरी विचार कर असं वागताना. तेव्हा मात्र आकाश बोलतो, तेच तर कम नशीब आहे माझं की मी माझ्या स्वतःच्या मम्मावरतीच आरोप करतोय, माझ्या मम्माचाच खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज मात्र मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझी मम्मा एवढ्या खालच्या थराला जाऊन वागते. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, हे बघ आकाश, तुझ्याकडे काय पुरावा आहे तो पुरावा दाखव बघू. त्यावेळेला लगेच आकाशने पुरावा दाखवलेला असतो आणि तो पुरावा बघताच सगळ्यांचेच डोळे फिरतात, कारण उदयकांत आणि वल्लरीचं बोलणं आकाशने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि ते बोलणं सर्व काही त्याने अर्णव, ईश्वरी आणि घरच्यांना ऐकवलेलं असतं. त्यावेळेला मात्र वल्लरी चांगलीच घाबरते. वल्लरीला काय बोलावं तेच कळत नाही. वल्लरी मोठ्याने बोलते, बस, आता सगळं काही संपलं. आणि त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो, मामी, मामी, तू त्या उदयकांची हात मिळवणी केलेस? म्हणजे जे काही आमच्या आयुष्यात घडलंय ते सर्व तू घडवून आणलंस? तेव्हा वल्लरी घाबरलेली असते, कारण अर्णवचा रुद्रावतार बघण्यासारखा झालेला असतो. अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अर्णव बोलतो, मामी, हे सर्व तू केलंस ना, याची शिक्षा मात्र तुला भोगावी लागणार. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मामी, हे सर्व करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तुमच्यामुळे आईंचा जीव गेलाच, पण तुम्ही बाबांना विष पाजलत. एवढ्या खालच्या थराला तुम्ही जाऊन वागलात. काय हे सर्व केलं? काय मिळालं तुम्हाला हे सर्व करून? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अरे माझं ऐका तरी. अरे मी काहीच केलेलं नाही, उगाच माझ्यावरती कशाला आरोप करताय? मला ऐकून तरी, समजून तरी घ्या. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अजून काय समजून घ्यायचंय मामी तुम्हाला? सगळं काही संपल्यात जमा आहे मामी, आणि मला तर आता तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही. मगाशीच मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही बागेत काय करताय, पण त्याच ठिकाणी तुम्ही बागेत तो पुरावाच लपवून ठेवत होतात ना. बोला मामी, बोला. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, काय चाललंय? त्यावेळेला लगेच मामा बोलतो, अगं वल्लरी, आता नाटकं बंद कर, कारण तुझी सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्यात आणि तू आता चांगलीच अडकलीयस. त्यामुळे हे सर्व तू बंद केलंस ना तर बरं होईल. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, बस, तुम्हाला जे काही करायचं होतं ते तुम्ही केलं, पण आता मात्र एकच सांगेन, मी काही केलेलं नाही. तेव्हा अर्णव वल्लरीच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि अर्णव वल्लरीला बोलतो, लाज नाही वाटत हे सर्व बोलताना? हे सर्व तर तुझ्यामुळेच झालंय ना मामी, या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस. अगं मामी, बोलायची सुद्धा लाज वाटते. कुठे आहे मंजुळा, मला सांग, नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करे ना. तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही जरा शांत व्हा. अर्णव सर, हिला आपण पोलिसांच्याच ताब्यात देऊया, कारण पोलिसच हिच्याकडून सत्य वधवून घेतील. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, ईश्वरी, अगं काय चाललंय? ईश्वरी, अगं मला कळतंय माझं चुकलंय, पण प्लीज मला एक शेवटची संधी तरी द्या. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, आजपर्यंत तू खूप चुका केल्यास आणि तुझ्या सगळ्या चुका आम्ही पाठीशी घातल्या, पण आता नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता तू कायमची गेलीस आणि तुला तर मी सोडणार नाही. त्यावेळेला आजी बोलते, वल्लरी, अगं तू वाईट आहेस, तू वाईट विचार करतेस हे मला चांगलंच माहिती होतं, पण एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतेस हे मला माहिती नव्हतं.
वल्लरी, आज तू माझ्या मनातून कायमची उतरलीस. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस. हो, केलं मी हे सर्व. कशासाठी केलं? कारण या घरामध्ये माझं काहीतरी वर्चस्व पाहिजे म्हणून. काय या घरात मला किंमत होती तुम्हीच सांगा ना. मला या घरातच किंमत नव्हती आणि म्हणूनच मला हे सर्व करावं लागलं. पण आता मात्र मला या सर्व गोष्टींचा खूपच राग येत चाललाय. तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल, नाहीतर होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा अर्णव बोलतो, लाज नाही वाटत तुला? हे सर्व तू घडवून आणलंस आणि आमच्यावरती दादागिरी करतेस. जरा तरी विचार कर. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अर्णव गप्प बस. अरे तुझी ही दादागिरी आहे ना, ती तुझ्या जवळ ठेव. आम्हाला जास्त शहाणपणा शिकवू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी आई आहे ना, ती खूपच उडायची, म्हणून तिला मी कायमचं संपवलं. तिने सगळ्यांदेखत माझ्या कानाखाली मारली होती आणि त्याचाच बदला मी घेतला. तेव्हा ईश्वरी बोलते, हो किती खालच्या थराला उतरलात तुम्ही. अर्णव सर आणि ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांचं बालपण हिरावून घेतलं, पण आज तुमच्या पोटच्या मुलानेच तुमचं सत्य सर्वांसमोर आणलं. काय मिळालं तुम्हाला हे करून? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता खरोखर अर्णव वल्लरीच्या मदतीने तरी मंजुळापर्यंत पोहोचेल का आणि वल्लरीला कायमचं गजाड पाठवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.